पवार साहेबांचे सगळे कार्यकर्ते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते आणि RPI पक्षाचे कार्यकर्ते या सगळ्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि अजितदादांनी जो विश्वास टाकला, अतुल शेट्टी जो विश्वास टाकला, अमोलदादा कोल्हे, सत्यशीलदादा शेरकर या सगळ्यांचा देखील मनापासून आभार मानतो। हा विजय हा सर्वसामान्य जनतेचा आहे। इतका संघर्ष तिकिटासाठी झाला, मतदारसंघात झाला, पण आज तरुण मंडळी असतील, ज्येष्ठ असतील, सगळ्यांनी कौल माझ्या बाजूने दिलेला आहे आणि याचा आमच्या सगळ्यांना आनंद झालेला आहे। पांडुरंग पवारने आशीर्वाद देण्याच्या ऐवजी विरोधात काम केलं, काय सांगा? आता तो त्यांचा प्रश्न होता, पण जनतानी दाखवून दिले की विश्वास, माझ्यावर लोकांचा विश्वास होता। तरुण चेहरा म्हणून मला लोकांनी पसंती दिली आणि कल्पना काळे ही सुशिक्षित कॅन्डिडेट होती, तिला प्रशासनाचा अनुभव होता, लोकांनी त्या गोष्टीला कौल दिलेला आहे। येत आहे किती मतदान आलं? आता 1,500चा लीड होता, शेवटची फेरी होती, पण 1000च्या पुढेच। धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा। आणि येणारच होते याची खात्री होती। शेवटी सत्याचं फळ लेट असतं पण नक्कीच असतं। कल्पनाताई काळे विजय झाले आज आम्हाला समजते। कल्पनाताई काळे विजय झाले आज समजते। किती मतं विजय झाले? 1800 लीडने कल्पनाताई विजय झाल्या। 1800 कार्यकर्त्यांमध्ये अतिशय जल्लोष असतो। जल्लोष होताच आमच्यामध्ये अगोदर पण, कारण पक्षाची साथ होती आपल्याला आणि जनमत कळत होतं फिरताना, त्यामुळे अंदाज होता काही अडचण नव्हती। कुठेही आम्ही सांगडोंग केलं नाही, आजही करणार नाही। आम्ही खूप शांततेत बाहेर आलो, शांततेतच घरी जाणार आहे। आता काय वाटतंय, कसं नियोजन पुढं काय मिरवणूक वगैरे काही नाही? नाही काही नाही, कारण आम्ही शांततेत घरी जाणार आहे सगळे। तुम्ही मतदारांना काय संदेश? मतदारांनी सहानुभूती दिली असं वाटतंय? सहानुभूतीचा प्रश्नच नाहीये इथे, ती आहेच आहे समजा सगळ्यांची पक्षाबरोबर, पण शेवटी या जनमत आहे, तो कौल तो मान्यच केला पाहिजे आपण। सर्व सहकारी असेल, जे कोणी असेल, त्यांनी माझ्यासाठी खास करून प्रयत्न केला। हा सगळा जनतेचा विजय आहे, त्याच्यामुळे सर्वांचे खूप मनापासून मी आभार मानते। खूप आटीतटी पतीला रडू येते खूप। एवढ्या वर्षांची मेहनत आहे आमच्या पप्पांचं स्वप्न मला ज्यांनी आशीर्वाद द्यायला हवे होते त्यांनी विरोधात काम केलं। त्याबद्दल मी काही बोलणार नाही, पण मला सर्व माझी जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला, सार्थक आणलेला आहे, त्यामुळे सर्वांची मी मनापासून आभार मानते। किती मतांनी झाला विजय सांगा? किती मतांनी आहे का आकडेवारी माहिती? अच्छा, हे आनंद असू